Namaskar. Last time you have studied about the linkage and sex linkage. Then today you have to study the crossing over. Crossing over. What is meant by crossing over? It is a process that produces new combinations of genes by interchanging and exchanging of corresponding segments between non-sister chromatids of homologous chromosomes. काय म्हटलेलं आहे? क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय? तर क्रॉसिंग ओव्हरमध्ये न्यू कॉम्बिनेशन्स तयार होतात. क्रोमोसोमवरती एकाच क्रोमोसोमवरती दोन जीन्स आहेत, दोन कॅरेक्टरचे जीन्स आहेत आणि ते जीन्स तसे पुढच्या पिढीमध्ये जायला पाहिजेत. तर त्या ठिकाणी काय होतं, ज्यावेळी मिओसिस होतं त्या मिओसिसमध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं आणि जीन्स त्या कॉम्बिनेशन्स वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार होतात. याला आपण काय म्हणतो? क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन्स of genes by interchanging and exhausting of a corresponding segment between non-sister chromatids of the homologous chromosomes. It occurs during passation of prophase first of meiosis. काय म्हटलेलं आहे? ही जे क्रॉसिंग ओव्हर स्टेज आहे, आपण मिओसिस पाहिलेलं आहे, मिओसिस मायटॉसिस पाहिलेलं आहे. ह्या मिओसिसमध्ये प्रोफेज फर्स्टमध्ये काय होत असतं, हे क्रॉसिंग ओव्हर होताना आपल्याला दिसतं. द टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज कॉइन्ड बाय द मॉर्गन. क्रॉसिंग ओव्हर पहिल्यांदा जो शब्द कुणी वापरलेला आहे तर मॉर्गन नावाच्या शास्त्रज्ञांनी वापरलेला आहे. द मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 सेगमेंटल स्टेप्स सच ॲज सायनॅप्सिस, टेट्रॅड फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर अँड टर्मिनलायझेशन. अशा पद्धतीनं या 4 स्टेपमध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हरची क्रिया पूर्ण होते. क्रॉसिंग ओव्हरमध्ये काय म्हटलेलं आहे, पहिल्यांदा काय होतं, सायनॅप्स तयार होतात, सिनॅप्सिस होतात, म्हणजे सिमिलर क्रोमोसोमच्या जोड्या तयार होतात. त्यानंतर त्याच्यासारखेच क्रोमोसोम्स काय होतात, नवीन क्रोमोसोम्स तयार होतात. त्याला टेट्रॅड म्हणजे पहिली जोडी आहे 2 आहे तर दोनाचे काय होतात 4 होतात, म्हणून त्याला काय म्हटले, टेट्रॅड फॉर्मेशन. आणि ह्या टेट्रॅडमध्ये काय होतं, नवीन क्रोमोसोम्स होताना त्या क्रोमोसोम्समध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं. एकमेकावरती काय होतात, क्रॉस होतात आणि ते क्रॉस होऊन तिथं क्रॉसिंग जिथं झालेलं तिथं कट होतात आणि पुन्हा रिजॉईन होतात. त्यामुळे एका क्रोमोसोमवरचा पार्ट दुसऱ्या क्रोमोसोमवर, दुसऱ्यावरचा पहिल्या क्रोमोसोम्सवर, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जीन्स चेंज होतात. अँड टर्मिनलायझेशन, फायनली सरतेशेवटी काय होतात, हे सेपरेट होतात. This you have already studied in the chapter of the cell division in class 11. 11मध्ये आपण मिओसिसमध्ये सेल डिव्हिजनमध्ये काय केलेला होता, हा भाग पाहिलेला होता. द फिनॉमिनन ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज युनिव्हर्सल अँड इट इज नेसेसरी फॉर नॅचरल सिलेक्शन बिकॉज इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ व्हेरिएशन. काय आहे, क्रॉसिंग ओव्हर ही जी घटना आहे, फिनॉमिनन जे आहे, घटना म्हणतो आपण त्याला, युनिव्हर्सल, ही सर्वत्र घडताना दिसते, सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होताना दिसते. इट इज नेसेसरी, आणि ही अतिशय महत्त्वाची घटना आहे, फॉर द नॅचरल सिलेक्शन. निसर्गामध्ये काय होतं, व्हेरिएशन तयार होतं, वेगळं एखादं कॅरेक्टर तयार होऊ शकतं आणि ते वेगळं कॅरेक्टर जर त्या ऑर्गॅनिझमला जर काय असेल, फायद्याचं असेल तर ते कॅरेक्टर फ्लरिश होतं, वाढतं आणि निसर्गामध्ये ते कॅरेक्टर सिलेक्ट होतं. निसर्गामध्ये फिटेस्ट विल बी सर्वाइव्ह म्हणतो, नॅचरल सिलेक्शन होतं आणि मग त्याचं ते कॅरेक्टर काय होतं, वाढतं. अन्यथा पिढ्यानपिढ्या ऑर्गॅनिझम काय होतात, तसेच होत जातील कॅरेक्टर. पण आपल्याला माहीत आहे की अनुवंशिक कॅरेक्टर एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतं. पॅरेंटसारखेच ऑफस्प्रिंग असतात, पण पॅरेंटपेक्षा 0.1% का होईना ऑफस्प्रिंगमध्ये बदल असतो. तो बदल म्हणजे आपण व्हेरिएशन म्हणतो. आणि तो जर बदल त्या ऑर्गॅनिझम त्या ऑफस्प्रिंगच्या दृष्टीने जर फायद्याचा असेल आणि तो त्याने पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केला तर अशा पद्धतीनं सर्वायवल ऑफ चान्सेस त्याचे काय होतात, वाढतात. आणि व्हेरिएशन्स होण्यासाठी, वेगवेगळे ऑर्गॅनिझम पृथ्वीवरती तयार होण्यासाठी किंवा निसर्गामध्ये चांगले ऑर्गॅनिझम्स तयार होण्यासाठी ही क्रॉसिंग ओव्हर होणं अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला मॉर्गन्स एक्सपेरिमेंट पाहायचा आहे.
मॉर्गॉन नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलं आहे, एक्सपेरिमेंट केलेलं आहे. कशावरती? मॉर्गॉन्स एक्सपेरिमेंट शोविंग द लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. मॉर्गॉनने लिंकेज कसं होतं आणि क्रॉसिंग ओव्हर कसं होतं हे पाहण्यासाठी त्याने एक्सपेरिमेंट केला. मॉर्गॉन यूज द ड्रॉसोफिलाय मेलानोग्लास्टर ड्रॉसोफिलाय मेलानोग्लास्टर नावाची एक फ्रूट फ्लाय आहे. त्या फ्रूट फ्लायवरती काय केलं आहे, फळावरची जी माशी आहे त्याच्यावरती त्यांनी संशोधन केले. फॉर हिज एक्सपेरिमेंट बिकॉज ड्रॉसोफिलाय कॅन इझिली बी कल्चर्ड इन लॅबोरेटरी. का त्यांनी केलं? जसं मेंडेलने पी प्लॅन्टवरती जसा एक्सपेरिमेंट केला की त्याचा लाईफ स्पॅन कमी आहे, सहजासहजी त्याचे कॅरेक्टर दिसतात, क्रॉसिंग ओव्हर करता येतं वगैरे वगैरे, तसं ॲनिमलमधला एक्सपेरिमेंट काय झालेला आहे, पहिल्यांदा एक्सपेरिमेंट कुणामध्ये झाले? ड्रॉसोफिलाय मेलानोग्लास्टरमध्ये झालेला आहे. आणि ड्रॉसोफिलाय ही कशी आहे तर प्रयोगशाळेमध्ये आपण काय करू शकतो, तिला वाढवू शकतो. इट्स अ लाईफ स्पॅन इज शॉर्ट. तिचं आयुष्य कसं आहे? शॉर्ट आहे, कमी दिवसाचं आहे. अबाउट 2 weeks, 2 आठवड्याचं तिचं आयुष्य आहे. मोर ओव्हर इट हॅज हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन. आणि त्याचबरोबर तिला काय आहे? पुनरुत्पादनाचा दर काय आहे? जास्त आहे. त्यामुळं मॉर्गॉननी काय केलं आहे? पहिले जेनेटिक एक्सपेरिमेंट जे केलेले आहेत ते कशावरती केलेले आहेत? ह्या फ्रूट फ्लायवर केलेले आहे, ड्रॉसोफिलाय मेलानोग्लास्टर. मॉर्गॉन कॅरिड आउट द सेव्हरल dihybrid crosses experiment in fruit fly to study the genes that are sex linked. मॉर्गॉननी काय केलेलं आहे की डायहायब्रिड क्रॉस 2 कॅरेक्टर ॲट ए टाईम घेतलेले आहेत आणि त्या कॅरेक्टर ह्या फ्रूट फ्लायवर स्टडी केलेले आहेत. या ठिकाणी सेक्स लिंक्ड जीन जे आहे त्या जीन्सवरचे ते जीन्स कसे त्याचं कॅरेक्टर ट्रान्समिट होतात हे पाहिलेलं आहे. द क्रॉसेस वेअर सिमिलर टू द डायहायब्रिड क्रॉसेस. आणि जशा पद्धतीने डायहायब्रिड क्रॉस मेंडेलने जसं घेतले त्या पद्धतीनंच त्यांनी 2 कॅरेक्टर ॲट ए टाईम ॲज कॅरिड आउट बाय द मेंडेल इन पी. मेंडेलने जसं घेतलं त्या पद्धतीनं. फॉर एक्झाम्पल, मॉर्गॉन अँड हिज ग्रुप क्रॉस द येलो बॉडीड अँड व्हाईट आईड फिमेल टू द वाईल्ड टाईप ऑफ ब्राऊन बॉडीड अँड रेड आईड मेल्स. कुठलं कॅरेक्टर घेतलेलं आहे तर त्यांनी घेताना काय घेतलेलं आहे? फ्रूट फ्लायमधले 2 कॅरेक्टर घेतलेले आहेत. एक घेतलेलं आहे कलर ऑफ द बॉडी आणि दुसरं कॅरेक्टर घेतलेलं आहे कलर ऑफ द आय. कलर ऑफ द बॉडी आणि कलर ऑफ द आय. आता कलर ऑफ द बॉडीमध्ये कुठला आहे तर येलो कलर आहे आणि ब्राऊन कलर आहे. वाईल्ड जंगली जी व्हरायटी आहे त्या काय आहे? ब्राऊन आहे, ब्राऊन बॉडीड आहे. दुसरा कलर ऑफ द आयमध्ये व्हाईट कलर आहे आणि रेड कलर आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी येलो कलर्ड बॉडी अँड व्हाईट आईड फिमेल घेतलेली आहे आणि ब्राऊन बॉडीड अँड रेड आय कलर्ड मेल घेतलेलं आहे. आणि ह्यांचं फर्टिलायझेशन घडवून काय केलेलं आहे? त्यांनी कॉम्बिनेशन्स पाहिलेले आहेत. पहिलं कॅरेक्टर कशा पद्धतीनं पहिली पिढी कशी येईल, त्यानंतर त्यांच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन घडवल्यानंतर दुसरी पिढी कशी येते आणि जो मेंडेलचा डायहायब्रिड रेशोनुसार एक्झाम्पलनुसार काय यायला पाहिजे तर रेशो यायला पाहिजे 9:3:3:2 3:1 रेशो यायला पाहिजे. हा झाला डायहायब्रिड क्रॉसचा रिझल्ट. पण इथं क्रॉसिंग ओव्हरमुळं काय होतं? कॅरेक्टर्स काय होतात? चेंज होतात, बदलतात आणि तो जो रेशो आहे तो काय होतो? त्याला डिस्टर्ब होतो किंवा वेगळा रेशो येतो. ही ऑब्झर्व दॅट द 2 जीन्स डिड नॉट सेग्रिगेट इंडिपेंडंटली ऑफ ईच अदर अँड F2 रेशो इज derivated very significantly from 9:3:2 3:1. काय म्हटलेलं आहे की हे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर एकमेकाशी जसं मेंडेलने येलो राऊंड ग्रीन रिंकल्ड घेतलं होतं त्याचं क्रॉसिंग करताना 4 कॉम्बिनेशन्स आले आणि 4 कॉम्बिनेशनचा रेशो आला 9:3:2 3:1. तसा रेशो इथं यायला पाहिजे होता. पण त्या पद्धतीने ते सेग्रिगेट होत नाहीत, सेपरेट होत नाहीत, कारण ते दोन्ही कॅरेक्टर काय आहेत? 2 वेगळ्या क्रोमोसोमवर नसून एकाच क्रोमोसोमवरती आहेत आणि त्यामुळं ते दोन्ही समान जातात. दोन्ही कॅरेक्टर बरोबर जातात, एकमेकाबरोबर जातात, लिंक्ड जातात. पण हे लिंकेजमध्ये काय होतं? क्रॉसिंग ओव्हर काही प्रमाणात होतं आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळं काय होतं की जो एकाच क्रोमोसोमवरचे जीन्स आहेत मग एकाच क्रोमोसोम त्या पद्धतीनं जायला पाहिजे तेही रेशो येत नाही. त्यामुळं
हा रेशो बदलतो. मार्गॉन अँड हिज ग्रुप न्यू दॅट द जीन्स वेअर लोकेटेड ऑन एक्स क्रोमोसोम अँड स्टेटेड दॅट फेन टू जीन्स इन डायब्रिड क्रॉसेस आर सिच्युएटेड ऑन द सेम क्रोमोसोम्स. काय म्हटलेलं आहे की हे जे जीन्स आहेत, दोन्ही जीन्स आहेत, कलर ऑफ द बॉडी आणि कलर ऑफ आयचा जो जीन आहे ते दोन्ही एकाच क्रोमोसोम्सवर आहेत. देन द प्रोपोर्शन ऑफ द पॅरेंटल कॉम्बिनेशन इज मच हायर दॅन द नॉन पॅरेंटल टाईप. आणि मग जे प्रमाण यायला पाहिजे होतं, पॅरेंट जसे आहेत तशाच पद्धतीचे ते कॅरेक्टर्स यायला पाहिजे होते, तर तसे न येता वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. धिस ऑकर ड्यू टू द फिजिकल असोसिएशन ऑर लिंकेज ऑफ द टू जीन्स. काय म्हटलेलं आहे, डायब्रिडचा 9:3:3:1 रेशो यायला पाहिजे होता, तो न येता काय आहेत, ते लिंक्ड आहेत, एकाच क्रोमोसोम्सवरती आहेत, म्हणून काय होतो, तो 9:2 कॅरेक्टर घेऊन सुद्धा 9:3:3:1 रेशो येत नाही. ही ऑल्सो फाउंड दॅट when the genes are grouped on the same chromosome, some genes are strongly linked. आणि त्यांना असं आढळून आलं की त्या दोन जीन्स आहेत त्याच्यामध्ये अंतर किती आहे, एकमेकापासून किती जवळ आहेत का किती दूर आहेत याच्यावरून सुद्धा काय होतं, त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊन वेगळे कॅरेक्टर निर्माण होण्याची शक्यता असते. दे शो व्हेरी फ्यू कॉम्बिनेशन्स 1.3%. काय म्हटलेलं आहे, जर तो अगदी क्लोज असेल तर फक्त 1.3% वेगळे कॅरेक्टर येतात, अन्यथा बाकी सगळे पॅरेंट्सप्रमाणेच कॅरेक्टर येतात, दोन्ही एका वेळी जातात. द जीन्स आर लूजली लिंक्ड दॅट इज प्रेझेंट फार अवे फ्रॉम ईच अदर ऑन क्रोमोसोम. दे शो द मोअर रिकॉम्बिनेशन्स. काय आहे ते, जर त्याच्यामध्ये खूप अंतर असेल तर काय होईल, त्यांच्यामध्ये अनेक कॉम्बिनेशन होण्याचं पर्सेंटेज काय वाढतं, जवळजवळ 37.2% हे काय आहे पर्सेंटेज आपल्याला त्यांना आढळलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, द जीन्स ऑफ अ येलो बॉडीड अँड व्हाईट आईड वेअर स्ट्रॉंगली लिंक्ड अँड शोड ओनली 1.3% रिकॉम्बिनेशन्स. येलो बॉडीड अँड व्हाईट आईड हे जे कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होऊन वेगळं कॅरेक्टर तयार होतं, ते वेगळं कॅरेक्टर किती पर्सेंट असतं, तर 1.3% असतं. अँड इट इज ड्यू टू द क्रॉसिंग. इन फर्स्ट क्रॉसमध्ये हे दाखवलेलं आहे. व्हाईट बॉडीड अँड मिनिएचर विंग्स. आता दुसरं कॅरेक्टर घेतलेलं आहे, व्हाईट बॉडीड अँड मिनिएचर विंग, शेप ऑफ द विंग घेतलेलं आहे. शेप ऑफ द विंग हे कॅरेक्टर कसं आहे, कलर ऑफ आई, कलर ऑफ द बॉडी आणि शेप ऑफ द विंग हे कॅरेक्टर, हे दोन जे जीन मात्र एकमेकांपासून दूरवर आहेत आणि त्यामुळं एकाच जीन्सवर असून सुद्धा, क्रोमोसोम्सवर असून सुद्धा यांच्यामध्ये वेगळे कॅरेक्टर्स तयार होतात, वेगळे कॉम्बिनेशन्स तयार होतात आणि त्याचं पर्सेंटेज आहे 37.2%. न्यू कॉम्बिनेशन्स इज क्रॉस्ड इन अ सेकंड क्रॉस आपण पाहणार आहे नंतर. वरती डायग्राम दिलेले आहे. क्रॉस फर्स्ट शोज द क्रॉसिंग ओव्हर बिटवीन द जीन वाय अँड डब्ल्यू. क्रॉस सेकंड शोज द क्रॉसिंग ओव्हर बिटवीन द व्हाईट डब्ल्यू अँड मिनिएचर विंग्स वेअर डॉमिनंट वाईल्ड टाईप अलेल्स आर रिप्रेझेंटेड विथ प्लस साईन. काय केलेले आहे की डॉमिनंट जीन दिलेले आहेत आणि जे रिकॉम्बिनेशन नवीन जे जीन तयार झालेले आहेत किंवा रेसेसिव्ह जीन आहेत ते काय केलेले आहेत, हे मिनिएचर विंगसाठी स्मॉल यम दिलेलं आहे आणि जे विंग्ज आहे त्याच्यासाठी प्लस साईन दिलेले आहे. हे कॉम्बिनेशन्स आपण आता पाहूया याच्यामध्ये की हे जे चार्ट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे जे क्रॉस आहे हा पहिला क्रॉस दिलेला आहे. ह्या पहिल्या क्रॉसमध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी फिमेल घेतलेले XX क्रोमोसोम्स आहेत, ते दोन्ही येलो कलरचे 2 बार दाखवलेले दिसत आहेत ते. तर हे जे क्रोमोसोम्स आहेत फिमेलमध्ये, तर याच्यामध्ये येलो कलर्ड अँड व्हाईट आईड हे कॅरेक्टर आहे. येलोसाठी त्यांनी काय वापरलेलं आहे, कॅपिटल वाय आणि डब्ल्यू वापरलेला आहे. आणि दुसरा क्रॉस घेतलेला आहे ब्राऊन कलर्ड बॉडी आणि रेड
ब्राऊन कलर बॉडी आणि रेड कलर ऑफ द आय हे कॅरेक्टर घेतलेलं आहे. त्याच्यासाठी हा रेसेसिव्ह आहे म्हणून त्याला काय केलेलं आहे, ब्राऊनसाठी वाय प्लस दिलेला आहे आणि डब्ल्यू प्लस दिलेला आहे. जसं आपण कॅपिटल वाय स्मॉल वाय घेतो रेसेसिव्ह, तिथं इथं प्लस साईननं दाखवलेलं आहे, वाईल्ड टाईप दिलेलं आहे. आता हे होत असताना हे जर कॉम्बिनेशन्स आहे तर हे दोन्ही आल्यानंतर काय होणार आहे, कॅरेक्टर्स तयार होताना काय होणार आहे, पहिल्या एक क्रॉसमध्ये F1 जनरेशनमध्ये काय होणार, इकडून एक कॅपिटल वाय डब्ल्यू आला, इकडे वाय डब्ल्यू वाय प्लस डब्ल्यू प्लस आला, वाईल्ड टाईप आलेला आहे. इकडं काय झालेलं आहे, वाय क्रोमोसोमवरती जीनच नाही आहे. तर अशा पद्धतीनं असं आहे. आणि पुढं F2 जनरेशनमध्ये आपल्याला जो रेशो यायला पाहिजे होता तो रेशो 9:3:3:1 यायला पाहिजे होता, पण तसा न रेशो येता काय येतो, पर्सेंटेज जे आहे, जे पॅरेंटप्रमाणे जे आहे ते 98.7% येतात आणि न्यू कॉम्बिनेशन मात्र 1.3 येतात. कारण हे दोन जीन आहे ते दोघांच्या एकमेकाच्या काय आहे अगदी जवळ आहेत, म्हणून थोड्या प्रमाणात रिकॉम्बिनेशन होतं, क्रॉसिंग ओव्हर होऊन नवीन कॅरेक्टर मिक्सिंग होतं, की प्लस वाय हा काय होतो, प्लस वाय हा काही वेळा डब्ल्यू बरोबर आणि प्लस डब्ल्यू हा वाय बरोबर कॉम्बिनेशन तयार झालेले आहेत. अशा पद्धतीचे रिकॉम्बिनंट जीन तयार होतो. इथं शेवटी आपल्याला दिलेलं आहे वाय आणि प्लस डब्ल्यू हा पॅरेंटमध्ये नाही आहे हा जीन, किंवा दिलेला आहे वाय प्लस आणि डब्ल्यू हा जीन पॅरेंटमध्ये जीन्स नसतानासुद्धा नवीन तयार झाला आणि त्या पद्धतीनं काय झाले, 4 टाईप्स आले आणि 4 टाईप्स मात्र कसे प्रमाण मात्र 9:3:1 नाही आहे. पर्सेंटेज फक्त नवीन रिकॉम्बिनेशनचं 1.3% आहे. आता दुसरं घेतलेलं आहे तर या ठिकाणी घेतलेलं आहे कलर ऑफ द बॉडी जो आहे, नाही, कलर ऑफ द आय घेतलेला आहे व्हाईट कलर्ड आणि काय घेतलेलं आहे, मिनिएचर विंग्स घेतलेलं आहे, मिनिएचर विंग्स घेतलेला आहे. आता व्हाईटसाठी डब्ल्यू घेतलेला आहे आणि मिनिएचरसाठी यम घेतलेला आहे. आता याच्यामध्ये वाईल्ड टाईप जे आहे व्हाईट आईड त्याच्याऐवजी रेड आईज आहेत, त्याच्यासाठी काय केलेलं आहे, डब्ल्यू प्लस घेतलेला आहे आणि वेगळ्या प्रकारचे विंग्स आहेत त्याला काय घेतलेलं आहे, प्लस एम घेतलेलं आहे. आता याची कॉम्बिनेशन्स येताना वायवरती तो क्रोमोसोम्स नसतो आणि हेच पुढं काय झालेलं आहे, पुढं आल्यानंतर याची कॉम्बिनेशन तयार होतात की डब्ल्यू आणि यम हा बरोबर आहे, तसाच डब्ल्यू प्लस आणि यम प्लस हा बरोबर आहे, पण नंतर मात्र काय होतं, याचं क्रॉसिंग ओव्हर होतं आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळं डब्ल्यू प्लस आणि यम हे एक नवीन व्हरायटी तयार होते आणि डब्ल्यू आणि यम प्लस ही काय होते, व्हाईट आणि नॉर्मल विंग अशा पद्धतीनं काय होते, व्हरायटी तयार होते. तर अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स आणि हे जे पर्सेंटेज आहे जीन्स काय आहेत एकमेकापासून खूप अंतरावरती असल्यामुळं काय तयार होतात, जवळजवळ 62.8% पॅरेंटसारखे येतात, पण 37.2% हे काय येतात, न्यू कॉम्बिनेशन्स तयार होतात. अशा पद्धतीनं यांनी काय केलेलं आहे, मॉर्गननी आपल्याला इथं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की हे जे जीन्स लिंक्ड असतात, क्लोजली लिंक्ड असतात, त्यांच्यामध्ये न्यू कॉम्बिनेशनचं पर्सेंटेज कमी असतं. जर जीन्स जर एकमेकापासून खूप दूरवर असेल तर मात्र काय होतं, त्याच्यामध्ये चान्सेस काय असतात, क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. हे ह्या चार्टवरून काय केलेलं आहे, प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं हा भाग आपण इथं पाहिला. काय भाग आहे तर क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय आणि लिंकेज, क्लोज लिंक्ड आणि लिंकेज कसं चालतं, लिंकेज कसं होतं, हा भाग पाहिलेला आहे. आपण पुढं लिंकेजवरची एक्झाम्पल्स पुढं पाहणार आहोत. अशा पद्धतीनं हा भाग क्रॉसिंग ओव्हर आणि लिंकेज या ठिकाणी आपण पाहिला.